विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 70 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो समावेश केला आहे. एकूण 50 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी. आणि आपण जर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख व आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती यांचा जर अभ्यास करणार असेल तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अगदी तुमच्यासाठी खास होणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे. तर आजची प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करताना विद्यार्थी मित्रांनो काही सर्वसाधारण सूचना लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका सोडवताना आपणाकडे वही आणि पान तयार ठेवा. प्रश्न विचारल्यानंतर 12 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. या वेळेत विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही टायमर बघू शकता. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारून झाल्यानंतर टायमर चालू होईल. एकूण 12 सेकंदाचा वेळ आपणास देण्यात येईल. तसेच 50 प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले मार्क्स आणि प्रश्न क्रमांक 51 चे उत्तर विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करायचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थ्यांनो, टायमर चालू झाला आहे. तर व्यवस्थितरित्या 4 ऑप्शन रीड करा आणि या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो उत्तर गेस करायचं आहे. टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक बी, राम मनोहर लोहिया हे गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, माउंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे? अगदी सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. टाइम्स अप. तर माउंट बॅटन ही जी योजना आहे विद्यार्थ्यांनो ती भारत पाकिस्तान फाळणीशी संबंधित आहे. नेक्स्ट, मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? विद्यार्थ्यांनो, जेवढेही प्रश्न आपण इन्क्लूड केले आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करायची आहे. तर लक्षात घ्या, मूकनायक या पाक्षिकाचे संपादक आहेत ऑप्शन क्रमांक क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली? विद्यार्थ्यांनो, आपण ITI इन्स्ट्रक्टर या परीक्षेची जरी तयारी करत असाल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तर लक्षात घ्या, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये विद्यार्थ्यांनो नामदार गोखले यांनी केलेली आहे. नेक्स्ट, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? टाइम्स अप. तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही ऑप्शन क्रमांक ब, भगतसिंहांनी केलेली आहे. नेक्स्ट, 7 वाहनांची राजधानी कोणती होती? टाइम्स अप. तर 7 वाहनांची राजधानी ही ऑप्शन क्रमांक ब, प्रतिष्ठान ही होती. नेक्स्ट, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅश सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? विद्यार्थ्यांनो, काळजीपूर्वक टेस्ट अटेम्प्ट करा आणि जेवढेही प्रश्न आहेत ते सर्व इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात घ्या, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफानी सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले. नेक्स्ट, सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? टाइम्स अप. तर सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री हे ऑप्शन क्रमांक बी, VK कृष्ण मेनन होते. नेक्स्ट, ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते मजूर पक्षाचे जे पंतप्रधान होते त्यांचं विद्यार्थी मित्रांनो नाव ओळखायचं आहे. टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक ब, क्लिमेंट ॲटली हे त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये डॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मुहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचे प्रसिद्ध 14 मुद्दे मांडले. तर ऑप्शन क्रमांक बी,
दिल्ली हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती? तर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनो एकूण 36 जिल्हे आहे आणि नव्याने तयार झालेला जिल्हा आहे पालघर. नेक्स्ट, अनेर हे जे धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? टाइम्स अप. तर अनेर हे जे धरण आहे ते धुळे जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पंढरपूर ही विद्यार्थी मित्रांनो या चारही ऑप्शनपैकी नाही आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर विद्यार्थ्यांनो पंढरपूर हे शहर वसलेलं आहे. नेक्स्ट, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? टाइम्स अप. तर प्रतापगड हा जो किल्ला आहे तो सातारा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत? टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक क गोंदिया जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत. नेक्स्ट, कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक डी गोदावरी नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणतात. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक ए सोलापूर जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? टाइम्स अप. तर डेक्कन क्वीन विद्यार्थ्यांनो पुणे ते मुंबई या महामार्गावर धावते. नेक्स्ट, मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जे जलाशय आहेत ते ठाणे जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? टाइम्स अप. तर तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे. नेक्स्ट, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? टाइम्स अप. तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी सुरत या ठिकाणी स्थापन झाली. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस यांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय? तर ते ॲपचं नाव आहे निर्भया. नेक्स्ट, पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखाला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 विशेष पोलीस महानिरीक्षक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, जून 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली?
टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक 1 आकाश हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? तर विष्णू शास्त्री पंडित हे इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. नेक्स्ट, भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत सिल्लेट हे शहर विकसित करण्यासाठी समझोता करार केला आहे? टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? विद्यार्थ्यांनो, बेसिक आणि अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर यायला पाहिजे. टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ काळजीपूर्वक जर बघितला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेलं आहे. तर महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे पालघर. नेक्स्ट, डॅश रोजीपासून 21 जून हा दिवस 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून 2015 योग्य उत्तर आहे. आणि हा विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नेक्स्ट, मेक इन इंडिया या मोहिमेस नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला? तर मेक इन इंडिया मोहिमेस नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये प्रारंभ केला. नेक्स्ट, कोणत्या कंपनीने दुसरी पिढी 2G इथेनॉल प्लांट विकसित केला ज्याचे नुकतेच उद्घाटन झाले? तर ऑप्शन क्रमांक बी IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक सी उझबेकिस्तान योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, जागतिक जैवइंधन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैवइंधन दिन हा 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, बातम्यांमध्ये दिसलेली मनीषा कल्याण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न 100% अपकमिंग एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. टाइम्स अप. तर मनीषा कल्याण हे विद्यार्थ्यांनो फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, CSIRच्या इतिहासात प्रथमच पहिल्या महासंचालकांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या नवनियुक्त महिला डीजींचे नाव सांगा. जे विद्यार्थी रेग्युलरली आपले चालू घडामोडींची व्हिडिओ बघतात त्यांना हे प्रश्न यायलाच हवे. तर ऑप्शन क्रमांक डी नल थांबी कलाईसेल्वी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय लष्कराने संपूर्ण भारतात उपग्रह संप्रेषण केले या सरावाचे नाव काय? टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक ए स्कायलाइट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताची पॅराथलीट भावना पटेल हिने कोणत्या खेळात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक सी टेबल टेनिस योग्य उत्तर आहे.
नेक्स्ट, अरिगनार अण्णा प्राणीशास्त्र उद्यान हे असेच एक उद्यान आहे जे उद्यानाजवळील वाढत्या प्रदूषणामुळे चिंतित आहे, ज्यामुळे प्राण्यांना धोका आहे. तर अरिगनार अण्णा प्राणी उद्यान कोणत्या राज्यात आहे? टाइम्स अप. तर ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अन्नू राणीने 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक ए भालाफेक म्हणजेच जॅव्हलिंग थ्रो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, विक्रमी 20व्या वर्षी युनिसेफचे गुडविल अँबॅसेडर म्हणून कोण आपले काम चालू ठेवेल? तर ऑप्शन क्रमांक डी सचिन तेंडुलकर योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 41, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. अगदी सोपा आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर शब्दांचं स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत असेल, वाक्याचं स्ट्रक्चर, तर तुम्ही इझिली हे प्रश्न सोडू शकतात. तर लक्षात घ्या, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर तुम्ही हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे, कारण की तुम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद आणि ह्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो ओळखता आल्या पाहिजे. जसं की राम आंबट आंबा खातो. बरोबर. प्रश्न विचारा की राम काय खातो? आंबा. विद्यार्थ्यांनो, आंबा ही काय आहे? कर्म आहे. राम नाव आहे. खातो ही क्रियापद आहे. आणि लक्षात घ्या, जे आपलं कर्म किंवा नाम आहे त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो अधिकची माहिती जर कोणी सांगितली तर त्याला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. जसं की गोरा, काळा किंवा उंच, लहान, बरोबर, असे जर शब्द आले तर ते विद्यार्थी मित्रांनो विशेषण असतात. आय होप तुम्हाला हा प्रश्न क्लिअर झाला असेल. आणि तुम्ही काय की नामाऐवजी तो आंबा खातो, बरोबर, तो काय झालं? सर्वनाम झालं. तुम्ही आंबे खातात, तुम्ही काय झालं? सर्वनाम झालं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42 बघायचा आहे. चीन हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे विद्यार्थी मित्रांनो नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तुमचा टाइम चालू झाला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर लक्षात घ्या, वाक्याचे प्रकार पडतात: होकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला नकारार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगतील ना, तर विद्यार्थी मित्रांनो नकारार्थी शब्द वाक्यात आला पाहिजे, परंतु वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. तर एक एक ऑप्शन बघूया. चीन हे श्रीमंत राष्ट्र नाही. तर विद्यार्थी मित्रांनो काय झालं आहे? वाक्यच बदललंय, म्हणजे अर्थच बदलला आहे, त्याच्यामुळे हे नाही. चीन हे दरिद्री राष्ट्र नाही, म्हणजे त्याचा काय अर्थ झाला की चीन हे श्रीमंत राष्ट्र आहे. नाही शब्द यूज केला म्हणून नकारार्थी आहे, पण वाक्याचा अर्थ बदलला आहे का? नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, दूध फार गरम आहे हे वाक्य उत्तरवाचक करा. तर लक्षात घ्या, दूध फार गरम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं जर तुम्हाला उद्गारवाचक करायचं असेल, उद्गारवाचक वाक्य करणं म्हणजे काय की शेवटी काय आला पाहिजे की एक उद्गारवाचकचं चिन्ह आलं पाहिजे. तर बघूयात, फार गरम आहे दूध. विद्यार्थी मित्रांनो हे जे सेंटेन्स आहे ते उद्गारवाचकाचं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अधांतरी लोंबकळणारा या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. अगदी सोपा प्रश्न आहे. अधांतरी लोंबकळणारा म्हणजेच त्रिशंकू. नेक्स्ट, विड्याचे पाने तोडण्यासाठी एक वाकडे हत्यार, त्याला आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक बी नरकत हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता आपण इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघणार आहोत. तर लक्षात घ्या, 46 ते 48 क्वेश्चनमध्ये इन द फॉलोइंग आयटम सम पार्ट्स ऑफ सेंटेन्स हॅव बीन जम्बल्ड अप. यू आर रिक्वायर्ड टू रिअरेंज दिस पार्ट ऑफ विच आर लेबल्ड PQRS
टू प्रोड्यूस द करेक्ट अँड मिनिंगफुल सेंटेन्स चूज द प्रॉपर सिक्वेन्स अँड मार्क इन युअर आन्सर अकॉर्डिंगली. तर विद्यार्थी मित्रांनो काय केलं आहे, एक वाक्य आहे त्याला आपण काय केलं आहे, तोडलेलं आहे आणि त्याचा क्रम बदललेला आहे. PQRS असा हा विद्यार्थी मित्रांनो उलटपालट आपण एक काय लावलेला आहे, क्रम लावलेला आहे. तर तुम्हाला हे वाक्य जे आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, अर्थपूर्ण करायचं आहे, क्रम लावायचा आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, दे टेल अस. 4 ऑप्शन आहेत. PQRS व्यवस्थितरित्या वाचा. अजून जर टाईम लागत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून अजून टाईम घ्या. परंतु हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, अर्थपूर्ण बनवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, असे प्रश्न सोडवताना ना जोडी बनवली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न सोपे जातील. आता जोडी कशी बनवायची तर बघून घ्या. इन सम प्लेसेस देअर मस्ट हॅव बीन असं वाक्य येईल का. दे टेल अस इन सम. अस आणि इन हे विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ येणार नाही, त्यामुळे पी सुरुवातीला असणार नाही. त्यानंतर दे टेल अस देअर मस्ट हॅव बीन बरोबर येऊ शकतो, क्यू येण्याचे चान्सेस आहे, परंतु जोडी लागते का बघूया. दे टेल अस दॅट व्हेन द ग्रेट रिग्रेवली किंवा दे टेल अस दॅट स्टेफर्स ऑर व्हाईट ट्रेलर्स प्लेन दॅट व्हेन ग्रेट ग्लॅसरीज ऑफ द आईस एज देअर मस्ट हॅव बीन इन सम प्लेसेस. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी SRQPU ही विद्यार्थी मित्रांनो योग्य जोडी असणार आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 47 सेम वे स्ट्राईक. 4 ऑप्शन आहे. व्हेन ऑल अदर मेथड्स हॅव फेल्ड इन अ लेजिटिमल वेपन ऑफ द वर्कर टू गेट बेटर पे शॉर्टन अवर्स ऑफ वर्कर हॅड बीन वर्किंग कंडिशन. तर विद्यार्थी मित्रांनो याचा व्यवस्थितरित्या अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा कसं येऊ शकतं, अगदी सोपं आहे. स्ट्राईक एक एक वाक्य जोडून बघा. स्ट्राईक वेन ऑल द अदर मेथड्स हॅव फेल्ड किंवा स्ट्राईक इज अ लेजिटिमेट वेपन ऑफ द वर्कर. स्ट्राईक म्हणजे काय, संप करणं. इज अ लेजिटिमेट त्यामुळे क्यूने वाक्य स्टार्ट होऊ शकतं. कुठं दिलंय क्यू नाही, तर आपण आता ए ऑप्शनमध्ये दिलंय तर लगेच बघूया. क्यू नंतर आर. स्ट्राईक इज अ लेजिटिमेट वेपन ऑफ द वर्कर टू. वर्करला टूने जोडू शकतो. टू गेट बेटर पे बरोबर. आर नंतर काय यस. शॉर्टर हवर्स ऑफ वर्क आर बेटिंग वर्किंग कंडिशन वेन ऑल अदर मेथड्स हॅव फेल्ड. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पी दॅट विच विद्यार्थी मित्रांनो QR सेंटेन्स आहे. PQRS याला विद्यार्थी मित्रांनो अर्थपूर्ण करा. आपला टाईम चालू झाला आहे. तर लक्षात घ्या ही कसं होईल. पुट ऑफ टिल टुमारो दॅट विच कॅन बी डन. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल विद्यार्थी मित्रांनो QRPS हा विद्यार्थी मित्रांनो क्रम आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49 आणि 50 काय आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. तर क्वेश्चन क्रमांक 49 बघूयात. अवर सिटी विल हॅव डॅश युनिव्हर्सिटी सून. तर विद्यार्थी मित्रांनो हा फसवा क्वेश्चन आहे, कारण की आपण काही ग्रामरच्या पुस्तकात बघितलेलं असेल की असे शब्द आले AEIOU या शब्दापासून जर वाक्य चालू झालं तर विद्यार्थी मित्रांनो ॲन वापरायचं असं कुठेतरी आपण वाचलेलं आहे, परंतु लक्षात घ्या हे चुकीचं आहे. काही याच्यामध्ये ते ट्रूथ आहे, परंतु लक्षात घ्या आपले जे मराठी ओवल्स आहेत जसं की अ आ इ उ अशा शब्दांनी जर वाक्य चालू झालं तर तिथे ॲन वापरायचं आहे. आता युनिव्हर्सिटी यू पासून चालू झाला त्यामुळे ॲन वापरायची गरज नाही, तर वाक्य हे ए पासून चालू होणार आहे. पुढचा प्रश्न. द थीफ वॉज सेंट टू डॅश प्रिझन. तर लक्षात घ्या प्रिझन हे काय आहे की आपण त्याला काय म्हणतो की डिफिनाईट गोष्ट आहे. डिफिनाईट गोष्टीचं समोर विद्यार्थी मित्रांनो आपण हे द आर्टिकल वापरत असतो. डिफिनाईट एक प्रिझन हे कुठंतरी एखाद्या ठिकाणीच प्रिझन राहणार आहे बरोबर. युनिव्हर्सिटी कशी की ती खूप ठिकाणी असेल त्यामुळे तिथं आपण ॲन वापरू शकतो, पण डिफिनाईट शब्दाच्या समोर विद्यार्थी मित्रांनो द वापरावं लागतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी
योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीस कोण जबाबदार होते? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लगेचच लाईक करून द्यायचा आहे, कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवताना आम्ही एफर्ट्स घेत असतो, तर तुम्ही लाईक केलं, कमेंट केलं तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टींमुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतं. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा. तसेच आपले जेवढेही मित्र आहेत जे अभ्यासात हुशार आहेत परंतु क्लास लावू शकत नाहीत, त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला आजचा व्हिडिओ शेअर करा. लक्षात घ्या, ही नॉलेजची गंगा आहे, ती विद्यार्थी मित्रांनो आपणास वाढवत न्यायची आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आजच्या चॅनलची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्याच्या बायोमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे. त्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला पर्सनली मेसेज करून आजच्या व्हिडिओची PDF मागणी करू शकतात. आपण कोणत्याही विषयाची तयारी करत असाल तर लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयासाठी प्लेलिस्ट तयार आहे, जसे की इंग्लिश ग्रामर, त्यानंतर भूगोल, मराठी व्याकरण, मेंटल ॲबिलिटी, इतिहास, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, त्यानंतर पॉलिटी, अशा डिफरंट सब्जेक्ट वाईज प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टचा वापर करून आपण तो विषय विद्यार्थी मित्रांनो परिपक्व करायचा आहे. आता तुम्हाला वाटते की तुमचा अभ्यास परिपक्व झाला आहे, तर तुम्ही सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊ शकतात. जसं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 70 सोडवली. अशा विद्यार्थी मित्रांनो या पाठीमागे आपण डिफरंट सर्व प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत, त्यांचा विद्यार्थी मित्रांनो आपण वापर करू शकतात. तसं डेली 6:30 वाजता येणारे जेवढेही चालू घडामोडीचे व्हिडिओ आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण डेली बेसिसवर बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, ही जर हॅबिट तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केली तर करंट अफेअर्स या घटकासाठी तुम्हाला विशेष भर देण्याची कुठलीही आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही डाऊट्स असेल तर आपण खाली कमेंट करू शकतात किंवा सजेशनही तुम्ही खाली कमेंट करा. जाता जाता एकच गोष्ट सांगेल की तुम्ही सर्व अमेझिंग आहात. फक्त सातत्य ठेवत अभ्यास करत राहा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. थँक्यू.